सोलापूरमध्ये सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या लाखो हेक्टर शेतीचं आणि जमिनीचं नुकसान झालं। या नुकसानातनं बळीराजा अद्याप सावरला नाहीये। पूर ओसरल्यावर जवळपास एका महिन्यानंतर केंद्राचं पथक सोलापूर जिल्ह्यात पाहणी करता पोहोचलं। मोबाईल फ्लॅश आणि टॉर्चच्या उजेडात केंद्रीय पथकाने पाहणी केली। त्यामुळे ही कसली पाहणी असा सवाल कोळेगाव इथले शेतकरी विचारतोय। जे नुकसान केंद्राच्या पथकाला दिसू शकलं नाही ते आज आम्ही तुम्हाला दाखवतोय। एका महिन्यानंतर ही किती भीषण परिस्थिती आहे, कोळेगाव या ठिकाणी याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख। सीना नदीला आलेल्या महापुरानं सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेती बाधित झाली। त्याच पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि सगळ्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं जे 4 सदस्यीय पथक आहे ते जवळपास 1 महिन्यानंतर सोलापूर जिल्ह्यात दाखल झालं आणि रात्रीच्या अंधारात सोलापुरातल्या याच कोळेगाव बंधाऱ्यावरती पथकानं पाहणी केली आहे। मी सध्या मोहोळ तालुक्यातल्या त्याच सीना कोळेगाव बंधाऱ्यावरती आहे आणि आपण या ठिकाणी बघताय तर परिस्थिती अतिशय भीषण अजूनही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। पूर्ण बंधारा जो आहे तो पाण्याखाली होता, त्यामुळे सुरक्षा कठडे अक्षरशः वाहून गेलेले होते। आता देखील तीच भीषण परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। मात्र या भीषण परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी पाहणी करण्यासाठी केंद्राचं जे पथक आहे ते रात्रीच्या अंधारात या ठिकाणी दाखल झालं आणि पथकानं जे आहे ते पाहणी केली टॉर्चच्या साहाय्यानं। खरं तर दादा मला सांगा, तुम्ही इथले सगळे स्थानिक आहात, विद्युत पुरवठा अजूनही नाहीये गावामध्ये या ठिकाणी बंधाऱ्यावरती, अशात पाहणी रात्री करणं शक्य आहे का? नाही ना, शक्य नाही। दिवसा केली असती समजलं असतं किती वाहून गेलंय, किती नुकसान झालंय। इथं पूर्ण खचला होता रोड, हे आता हे चालू आहे बांधायला, पण पूर्ण खचलेला रोड दिसत नाही संध्याकाळच्या वेळेला। आणि पूर्ण नदी आहे ना, पहिली नदी ते दुसरी नदी स्वरूप आल्यासारखं पूर्ण लांब लांब सगळं वाहून गेलेलं आहे, पूर्ण नुकसान झालेलं। 2 नदीचं रूप हे झाल्यासारखं झालंय पूर्ण। दादा, आपण परिस्थिती या ठिकाणी बघताय, आत्ताची ही जर परिस्थिती असेल तर 1 महिन्यानंतर काय परिस्थिती असू शकते याचा केवळ तुम्ही अंदाज बांधू शकता। 1 महिन्यापूर्वी तर येता देखील येत नव्हतं, पूर्ण गावाला पाण्याने वेढा झालेला होता आणि अशा पद्धतीने 1 महिन्यानंतर जे पथक 9 केंद्रीय अधिकाऱ्यांचं पथक राज्यात दाखल झालं। मुंबईत एसी मध्ये बसून सोमवार पूर्ण यांचा बैठका घेण्यात गेला आणि मंगळवारचं सूर्य मावळल्यानंतर हे सगळं पथक जे आहे ते बांधावरती पोहोचलं। ते संध्याकाळनंतर आणि लाईट नसताना टॉर्चच्या साहाय्याने या ठिकाणी पाहणी केली। अर्थात या पाणीमध्ये त्यांना काय पाहायला मिळालं हा सगळा मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे। त्यामुळे अर्थात हे जे काही पाहणीचे सोपस्कार पार पडलेले आहेत, या पाहणीनंतर सोलापूर जिल्ह्याला काहीतरी भरीव मदत मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य सोलापूरकर आणि बळीराजा बाळगताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन युगल दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। भारतीय